कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा गळा आवळून खून, स्वतःही घेतला गळफास। सिडको अंबडमधील खालचे चुंचाळे परिसरात घडलेल्या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे। कौटुंबिक वादातून पतीने झोपलेल्या पत्नीचा गळा मफलरच्या साहाय्याने आवळून खून केला आणि त्यानंतर स्वतःच्या घरात स्वतःच्या ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली। या घटनेनंतर 3 चिमुकली मुले एका क्षणात आईवडिलांपासून वंचित झालेली आहेत। अंबड येथील खालच्या चुंचाळे परिसरातील हनुमान मंदिराजवळील मनपा शाळेच्या मागील भागातील एका 10 बाय 10च्या लहानशा भाड्याच्या घरात चेतन नाना माडकर वय 33 वर्ष व पत्नी स्वाती चेतन माडकर वय 27 वर्ष त्यांना 10, 9 आणि 8 अशा वर्षांची 3 मुले होती। घटनेच्या वेळी घरात मुलगा आणि मुलगीच घरात होते। मधला मुलगा घरामागील आजीच्या घरी असताना सोमवारी मध्यरात्री 2 ते 3 वाजेच्या सुमारास चेतनने पत्नी स्वातीचा गळा आवळून खून केला। त्यानंतर घरातील छताच्या अँगलला गळफास घेऊन त्यानंही जीवन संपवलं। चेतन हा फुलेनगर परिसरात राहत होता तर रिक्षा चालवून उदरनिर्वाह करत होता। स्वाती ही दोघांमध्ये नेहमी होणाऱ्या वादामुळे फुलेनगर येथील चेतनचे घर सोडून चुंचाळे येथे आईसमवेत राहत होती। मात्र यांच्या वादाला सौम्य रूप मिळाल्याने ती देखील काही दिवसांपासून स्वतंत्र खोली घेऊन चेतनबरोबर राहत होती। 2 दिवसांपूर्वी देखील दोघं नवरा-बायकोंमध्ये वाद झाला असल्याचे समजते। स्वाती घराजवळच एका खाजगी कंपनीत काम करून 3 मुलांचा सांभाळ करत होती। मात्र सोमवारी मध्यरात्री दारूच्या नशेत हा अनर्थ घडला असल्याची माहिती समोर येत आहे। या घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। निरपराध मुलांच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली जात असून आई-वडिलांच्या सावलीशिवाय ते कसे वाढणार हा प्रश्न सर्वांनाच छळतोय। दरम्यान चेतनवर चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणी अंबड MIDC पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।